नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, जिल्हा परिषद लवकरच शिक्षक भरती 389 पदे अद्याप रिक्त, समायोजन प्रक्रिया वेगात। जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत। जिल्ह्यात सध्या एकूण 389 शिक्षकांची पदे रिक्त असून त्यापैकी सुमारे 250 पदांची भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना लवकरच नवे गुरुजी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आगामी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे। शासनाच्या नियमानुसार एकूण रिक्त पदांपैकी 80% पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे। नुकतीच जिल्ह्यातील शाळांची संच मान्यता प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या गट शिक्षणाधिकारी स्तरावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन वेगाने सुरू आहे। हे समायोजन पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील रिक्त पदांचा अंतिम अहवाल सादर करून तो पवित्र पोर्टलवर अपलोड केला जाणार आहे। शिक्षण विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार समायोजन पूर्ण झाल्यानंतर 250 ते 300 पर्यंत शिक्षकांची पदे भरली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या डी.एड., बी.एड. आणि टी.ई.टी. पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर अशी होईल भरतीची प्रक्रिया। ही भरती पवित्र पोर्टलद्वारे होईल। टी.ई.टी. गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी तयार होईल। जाहीर केल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती होईल। उमेदवारांना पोर्टलवर नोंदणी करून प्राधान्यक्रम निवडावा लागेल। तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आलेली नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, हाईप करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।